Good morning, student. Today we are discuss chemical kinetics. In this topic, theories of a reaction or rate. Last lecture we are discuss activation energy, concept of activation energy and its determination from Arrhenius equation. To take Arrhenius equation, log K2 divided by K1 is equal to EA divided by 2.303 R into different concentration T2 minus T1 divided by T1 into T2. देन डिफरंट फॉर्ममध्ये आरएनएस इक्वेशन पाहिलं होतं. एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, डिफरन्शियल फॉर्म किंवा आयसोकोरिक फॉर्म, त्यालाच काय करायचं तुम्हाला इंटिग्रेट करायचं आहे. देन नेक्स्ट पॉईंट तुमचा थिअरीज ऑफ रिॲक्शन. फर्स्ट पॉईंट ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स थिअरी. फर्स्ट पॉईंट त्याच्यामध्ये तुमचा ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स थिअरी म्हणजे याच्यामध्ये काय करायचे की जे तुम्हाला कॉम्प्लेक्स भेटणार आहे तर कॉम्प्लेक्सचा तुम्हाला याच्यामध्ये स्टडी करायचा आहे. अँड ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स थिअरी इज ऑल्सो नोन ॲज अ ट्रान्झिशन स्टेट थिअरी. ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स थिअरीलाच काय म्हणतात ते ट्रान्झिशन स्टेट थिअरी. मीन्स काय, ज्यावेळेस तुमचा रिॲक्टंट टू प्रोडक्ट फॉर्म होत असतो त्यावेळेस तुम्हाला इंटरमिजिएट स्टेट भेटते आणि ती इंटरमिजिएट स्टेट असते ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स. व्हॉट इज मीन काय की ज्यावेळेस तुमचा रिॲक्टंट आहे, रिॲक्टंट इज नॉट अ डायरेक्टली फॉर्म टू द प्रोडक्ट. म्हणजे तुमचा रिॲक्टंट आहे तो काय करतो आहे, डायरेक्टली प्रोडक्ट फॉर्म करत नाही. तो पहिल्यांदा काय करतो, रिॲक्टंट टू ॲब्झॉर्ब एनर्जी अँड टू ॲक्टिवेटेड द रिॲक्ट समटाईम्स तो काय होतो आहे, पहिल्यांदा ॲक्टिवेट होतो आहे रिॲक्टंट अँड देन टू फॉर्म अ ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स अँड लास्टली टू फॉर्म ए प्रोडक्ट. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय भेटतं ते ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स, त्यालाच काय म्हणणार तुम्ही ट्रान्झिशन स्टेट. Reactants cannot directly pass into the product. We must first acquire sufficient energy. तो काय करतोय, फर्स्टली sufficient energy acquire करतोय to pass over an activation energy barrier. फॉर एक्झाम्पल ग्राफ थ्रू जर तुम्हाला रिप्रेझेंट करायचं असेल तर तुम्हाला ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच्या थ्रू काय भेटणार आहे, इथं काय असणार तुमचा एक्स ॲक्सिसला रिॲक्शन कोऑर्डिनेशन. हे आपण ॲक्टिवेशन किंवा आरएनएस इक्वेशनमध्ये पण पाहिलेलं आहे की तुम्हाला ज्यावेळेस रिॲक्टंट टू प्रोडक्ट फॉर्म होत असतो त्यावेळेस तुम्हाला एक इंटरमिजिएट स्टेट भेटते आणि त्यालाच काय म्हणणार तुम्ही ॲक्टिवेशन एनर्जी. वाय ॲक्सिसला काय तुमची एनर्जी. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मॉलिक्युल्सला एनर्जी देता त्यावेळेस स्टार्टिंगला त्या रिॲक्टंटची एनर्जी कशी असणार आहे, लो असणार आहे. नंतर काय होतं आहे, मॅक्झिमम एनर्जी ॲब्झॉर्ब करतो आहे आणि तुम्हाला काय भेटणार आहे, प्रोडक्ट. मग फर्स्टली काय असणार आहे तुमचा, फॉर एक्झाम्पल हा तुमचा रिॲक्टंट आर, हा काय तुमचा प्रोडक्ट पी आणि हा जो तुमचा पॉईंट असणार आहे हा काय तुमचा बी. यालाच काय म्हणणार आहे तुम्ही, हा जो पॉईंट आहे हा काय तुमचा ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स. म्हणजे जे काय असणार तुमची इंटरमिजिएट स्टेट. देन ह्याच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, मग फर्स्टली रिॲक्टंट आहे, रिॲक्टंटने काय केलेली आहे, सम अमाऊंटमध्ये एनर्जी ॲब्झॉर्ब केलेली आहे. ज्यावेळेस तो एनर्जी ॲब्झॉर्ब करतो सफिशियंट एनर्जी त्यावेळेस तो काय होतो आहे, रिॲक्ट होतो आहे, ॲक्टिव्ह होतो आहे. त्यावेळेस तुम्हाला काय भेटणार आहे, फर्स्ट EA1 हा झाला तुमचा रिॲक्टंटचा. आणि ज्यावेळेस तुमचा प्रॉडक्ट हा कम्प्लिटली फॉर्म झालेला असतो त्यावेळेस तुम्हाला काय भेटणार आहे, EA2 म्हणजेच ॲक्टिवेशन एनर्जी टू ॲब्झॉर्ब EA2 फॉर्ममध्ये. ठीक आहे, म्हणजे त्यावेळेस काय झालेलं आहे, कम्प्लिटली तुमचा जो प्रॉडक्ट आहे हा प्रॉडक्ट फॉर्म झालेला आहे. हे झालं तुमचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन थ्रू. मग तुम्हाला मी आरएनएस इक्वेशनमध्ये पण सांगितलं होतं की तुमच्या फॉर एक्झाम्पल लोअर एनर्जी टू फॉर्म अ ग्राउंड स्टेट अँड सेकंड हायर एनर्जी टेक्स प्लेस इन अ एक्साइटेड स्टेट. मग इथं काय तुमचा एच न्यू मीन्स काय एनर्जी. इथं काय तुमच्या ग्राउंड स्टेटला सम अमाऊंट ऑफ ॲटम or molecules present in ground state to absorb minimum amount energy to get a activate molecule and to get a excited state. मग एक्साइटेड स्टेटला परत काय होतं ते एनर्जी ॲब्झॉर्ब करतात ते त्याच्यामधले काही जे इलिमेंट आहे किंवा ॲटम आहे ते काय होतात, इमिट होतात आणि ज्यांनी एनर्जी ॲब्झॉर्ब केलेली नाही आहे एक्साइटेड स्टेटची ते रिटर्न कुठे येतं तुमच्या ग्राउंड स्टेटला येतात. ते म्हणजे इथं जी एनर्जी असणार ही कोणती असणारी, इमिट झालेली एनर्जी, इमिट एनर्जी. हे काय झालं तुमचं मग ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स किंवा यालाच काय म्हणतात ते ॲक्टिवेशन एनर्जी किंवा ट्रान्झिशन स्टेट थिअरी. देन फिअर. आता याच्यामध्ये काय आहे तुम्हाला काय दाखवलेलं आहे, आर. फॉर एक्झाम्पल रिॲक्टंट इज ए, प्रोडक्ट रिप्रेझेंट सी आणि तो काय तुमचा बी. मग फॉर एक्झाम्पल फिअर
फिअरमध्ये तुम्हाला काय रिप्रेझेंट करायची आहे ए. ए काय तुमचा ए काय तुमचा ॲव्हरेज एनर्जी ऑफ ॲव्हरेज एनर्जी ऑफ रिॲक्टंट. त्याच्यानंतर बी. बी काय तुमचा मिनिमम एनर्जी ऑफ रिॲक्टंट. याच्यामध्येच काय रिॲक्टंट ते मिनिमम अमाऊंटमध्ये एनर्जी ॲब्झॉर्ब केलेली, तो झाला तुमचा बी. देन त्याच्यानंतर काय दिलेलं आहे तुम्हाला सी. सी मीन्स काय तुमचा टू फॉर्म अ प्रोडक्ट. मीन्स काय येणार आहे सी इज अ प्रोडक्ट. आता ह्या प्रोडक्टने काय केली आहे मॅक्झिमम एनर्जी ॲब्झॉर्ब केलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये ए काय रिप्रेझेंट करतो आहे ॲव्हरेज एनर्जी ऑफ रिॲक्टंट, बी इज अ इंडिकेटेड ॲज अ मिनिमम एनर्जी ऑफ रिॲक्टंट अँड सी इज रिप्रेझेंटेड ॲज अ टू द प्रोडक्ट. मॉलिक्युल्स इन स्टेट बी. आता बी कोणता आहे तुमचा हा. मग ही जी स्टेट आहे तुमची सेट टू द ॲक्टिवेटेड ऑर इन अ ॲक्टिवेटेड स्टेट, त्यालाच काय म्हणतात ते ॲक्टिवेटेड स्टेट. म्हणजेच काय की ज्यावेळेस तुमचा रिॲक्टंट आहे हा रिॲक्टंट एनर्जी ॲब्झॉर्ब करतो आणि हा काय होतोय वर म्हणजे काय होतं एक्साईट होतोय ॲक्टिवेट होतोय. आणि ॲक्टिवेटची जी स्टेट असते त्यालाच काय म्हणतात ते ॲक्टिवेटेड स्टेट किंवा ट्रान्झिशन स्टेट. सिन्स मॉलिक्युल्स मस्ट बी ॲक्टिवेटेड बिफोर गिव्हिंग अ प्रोडक्ट्स इन रिॲक्शन मस्ट प्रोसीड ए टू सी. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की ज्यावेळेस तुमचा रिॲक्टंट मॉलिक्युल्स हा एनर्जी ॲब्झॉर्ब करतो त्यावेळेस तुम्हाला काय भेटणार आहे फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट पी भेटणार आहे. म्हणजेच रिॲक्शन काय होणार आहे ए टू सी बट नॉट अ डायरेक्टली इट टेक्स प्लेस. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली न भेटता फर्स्टली काय भेटतं तुम्हाला ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स किंवा ट्रान्झिशन स्टेट थेरी टेक्स प्लेस होते. बट अलॉंग पाथ ए बी टू सी म्हणजे तुमची जी रिॲक्शन आहे ही कशी कॅरीड आउट होते ए बी सी. म्हणजे हा काय असणार आहे तुमचा रिॲक्टंट. रिॲक्टंट नंतर काय तुमचा इथं ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स आणि ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्सच्या नंतर तुमचा काय होतोय प्रोडक्ट फॉर्म होतोय. ठीक आहे. म्हणजे तुमची रिॲक्शन कोणत्या फॉर्म किंवा पाथने टेक्स प्लेस होती ए बी सी. इन अदर वर्ड्स मॉलिक्यूल मस्ट बी फर्स्ट क्लाइम टू एनर्जी बॅरियर दे कॅन रोल डाऊन हिल टू फॉर्म प्रोडक्ट. म्हणजे फर्स्टली काय होतं ज्यावेळेस तुम्ही एनर्जी देता त्यावेळेस तुमचा जो ग्राफ आहे हा काय होतोय अपवर्डने जातोय आणि ज्यावेळेस मिनिमम किंवा मॅक्झिमम अमाऊंटमध्ये प्रोडक्ट एनर्जी ॲब्झॉर्ब करतो त्यावेळेस तुम्हाला जे पीक भेटतात तिथे कसे तुमचे डाऊनवर्ड डायरेक्शन. द एनर्जी दॅट द रिॲक्टन्स ए मस्ट ॲब्झॉर्ब ऑर्डर टू ॲक्टिवेटेड अँड रिॲक्ट कॉल्ड ॲज अ ॲक्टिवेशन एनर्जी ए वन टू प्रोसेस ए टू सी दिस एनर्जी. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे फर्स्टली की तुमचं ह्याच्यामध्ये जी एनर्जी ही एनर्जी तुमच्या ए पासून बी पर्यंत ॲब्झॉर्ब केलेली आहे आणि हा जो पोर्शन आहे इट इज अ इंडिकेटेड ॲज तो जो पोर्शन आहे तो कशाने इंडिकेट केला जातो ए वन मीन्स काय ॲक्टिवेशन एनर्जी ऑफ रिॲक्टंट अँड टू ॲब्झॉर्ब ॲव्हरेज एनर्जी. अँड त्यावेळेस तुमची रिॲक्शन कशी कॅरीड आउट झालेली आहे सी ए टू सी. म्हणजेच तुम्हाला याच्यामध्ये काय लिहायचं आहे ई ए वन इज इक्वल टू काय येणार आहे ई बी मायनस ई ए. मग याच्यामध्ये तुमचा जो बी आहे बी मीन्स काय आहे ई बी इज अ एनर्जी ऑफ मॅक्झिमम आणि ई टू ए मीन्स काय असणार आहे एनर्जी ॲव्हरेज ऑफ रिॲक्टंट. म्हणजे याच्यामध्ये काय केलेली तुमच्या ज्या मॉलिक्युल्सनं त्याने मिनिमम अँड मॅक्झिमम अँड ॲव्हरेज अमाऊंटमध्ये एनर्जी ॲब्झॉर्ब केलेली. दिस डिफरन्स बिटवीन एनर्जी ॲक्टिवेटेड स्टेट अँड एनर्जी ऑफ रिॲक्टर. म्हणजे याच्यामधला जो डिफरन्स आहे तो काय तुमचा ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स किंवा ॲक्टिवेटेड स्टेट अँड एनर्जी डिफरन्स बिटवीन रिॲक्टर. म्हणजे रिॲक्टर आणि ॲक्टिवेटेड स्टेटमधला हा काय एनर्जी
differences. Suppose equilibrium exists between reacting molecule and activated complex. Activation complex which decomposition at a definite rate. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, तुमची जी ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स स्टेट आहे आणि जो तुमचा रिॲक्टंट आहे, ह्या रिॲक्टंटमध्ये ज्यावेळेस तुमचा कॉम्प्लेक्स फॉर्म होतो त्यावेळेस कॉम्प्लेक्स काय होतं आहे, डिकम्पोजिशन टेक्स प्लेस होत आहे ॲट अ डेफिनाईट रेट. त्यावेळेस काय असणार आहे, एखाद्या पर्टिक्युलर रेटमध्ये तुमच्या कंपाऊंडचं किंवा तुमचा जो कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्सचं डिकम्पोजिशन फॉर्म होते. फॉर एक्झाम्पल, दिस रिॲक्शन इज अ रिव्हर्सिबल रिॲक्शन. रिॲक्टंटपासून तुम्हाला काय भेटतं आहे, ॲक्टिवेटेड स्टेट. आणि ह्या ॲक्टिवेटेड स्टेटनंतर तुम्हाला काय भेटतं आहे, फॉर्म अ प्रोडक्ट. पण ज्यावेळेस तुमचा रिॲक्टन आणि ॲक्टिवेटेड स्टेट ही कशी तुमची रिव्हर्सिबल प्रोसेस आहे, म्हणजे रिॲक्टनपासून तुम्हाला ॲक्टिवेटेड स्टेट भेटते आणि ॲक्टिवेटेड स्टेटला ज्यावेळेस तुम्ही एनर्जी मॅक्झिमम एनर्जी देता त्यावेळेस तुम्हाला परत काय भेटणार आहे, रिटर्न रिॲक्टन स्टेट फॉर्म होणार आहे. आणि ज्यावेळेस तुमची रिॲक्शन टेक्स प्लेस होती इन ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये त्यावेळेस तुम्हाला फर्स्टली रिॲक्टन converted into activated state and activated state is directly formed to the product P. The specific reaction rate of any reaction is given as. मग तुमच्या रिॲक्शनचं तुम्हाला काय डिटरमाइन करायचं आहे, स्पेसिफिक रेट. मग रेट कशाने डिनोटेट करतो आपण, के. मग के इज इक्वल टू ॲक्टिवेशन एनर्जी. मग तुम्हाला इक्वेशन काय भेटलेले आहे, आर टी डिवायडेड बाय एन एच इंटू के डॅश. मग याच्यामध्ये आर काय असणार तुमचा, गॅस कॉन्स्टंट, टी इज अ टेम्परेचर, एन इज अ ॲव्होगाड्रो नंबर, एच इज अ प्लँक कॉन्स्टंट अँड के डॅश काय असणार तुमचा रेट किंवा डिकम्पोजिशन रेट. मग फिअर K is a rate of reaction, then R is a gas constant, N is a, इथं कोणता एन असणार आहे, कॅपिटल एन. त्यालाच काय म्हणतात ते ॲव्होगाड्रोज नंबर, यालाच काय म्हणतात ॲव्होगाड्रोज नंबर. देन काय तुमचा एच काय असणार तुमचा प्लँक्स कॉन्स्टंट. देन अजून काय राहील तुमचा टी काय तुमचा टेम्परेचर. तुम्ही तुमच्या रिॲक्शनला किती टेम्परेचर अप्लाय करता इन डिग्री सेल्सिअस. हे झालं तुमचं स्पेसिफिक रेट इन डिकम्पोजिशन ऑफ ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स. देन नेक्स्ट काय, के डॅश इज अ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. तुमचा हा जो के डॅश आहे हा काय तुमचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. इक्विलिब्रियम म्हणजे काय की सेम कंडिशनला तो काय राहणार तुमचा कॉन्स्टंट राहणार आहे बिटवीन ॲक्टिवेटेड स्टेट अँड रिॲक्टम फर्दर. म्हणजे हा कधी तुमचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असणार आहे, एनर्जी डिफरन्स बिटवीन ॲक्टिवेटेड स्टेट अँड रिॲक्टंट याच्यामध्ये काय राहतो तो कॉन्स्टंट राहतो. देन नेक्स्ट काय भेटणार आहे तुम्हाला, मग फर्दर डेल्टा जी, त्याला काय म्हणणार आहे, स्टँडर्ड डेल्टा जी इज इक्वल टू मायनस आर टी एल एन के डॅश. तुम्हाला जे अबो इक्वेशन होतं, अबो इक्वेशनमध्ये काय सांगितलेलं होतं की इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कधी असणार आहे, ज्यावेळेस तुमची रिॲक्शन टेक्स प्लेस होती आहे इन डिफरन्स बिटवीन रिॲक्टन अँड स्टेट किंवा ॲक्टिवेटेड स्टेट, ह्याच्यामध्ये तो कॉन्स्टंट राहतो आहे. मग त्या नेक्स्ट तुम्हाला काय भेटतं आहे, जे इक्वेशन आहे डेल्टा जी स्टार स्टँडर्ड इज इक्वल टू मायनस आर टी एल एन के डॅश. मग याचं जे कन्वर्जन ते तुम्हाला एन्थॅल्पीमध्ये आणि एन्ट्रॉपीमध्ये करायचं आहे. अँड डेल्टा जी स्टँडर्ड इज इक्वल टू, आता हे काय झालं, रिअल गॅस कॉन्स्टंट अँड ॲट अ टेम्परेचर टी इन ॲक्टिवेशन एनर्जी. देन नेक्स्ट काय करायचं तुम्हाला एन्थॅल्पीमध्ये काय येणार, डेल्टा एच स्टँडर्ड मायनस टी डेल्टा एस. टी डेल्टा एस म्हणजे काय तुमची एन्ट्रॉपी. फिअर डेल्टा जी स्टँडर्ड काय असणार आहे,
स्टँडर्ड फ्री एनर्जी किंवा त्याला गिब्स फ्री एनर्जी असं म्हणतात. देन डेल्टा एच. डेल्टा एच काय आहे तुमची एन्थाल्पी आणि डेल्टा एस स्टँडर्ड एन्ट्रॉपी. ह्याच्या टर्म इथे तुम्हाला ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स इन डिफरन्स बिटवीन रिॲक्टंट याच्यामध्ये शो करायचे ते. देन नेक्स्ट तुम्हाला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इट इज रिप्रेझेंटेड एज अ के डॅश इज इक्वल टू इन आरएनएस इक्वेशन फॉर्म E is equal to minus delta G standard डिवायडेड बाय काय येणार तुमचं RT रिअल गॅस कॉन्स्टंट. आता हे काय झालं तुमचं फ्री एनर्जीसाठी म्हणजे डेल्टा जीसाठी सेम तुम्हाला काय करायचं आहे एन्थाल्पी आणि एन्ट्रॉपीसाठी राईट करायचं आहे. मग तुम्हाला काय भेटणार आहे आता हे झालं तुमचं फ्री एनर्जी फ्रॉम गिब्स एनर्जी. सेकंड कशासाठी करायचं आहे तुम्हाला के डॅश इज इक्वल टू E ॲपस्ट्रॉफी डेल्टा एच स्टँडर्ड डिवायडेड बाय RT आणि सेम कशासाठी करायचं आहे तुम्हाला के डॅश इज इक्वल टू E मायनस डेल्टा एस डिवायडेड बाय RT. म्हणजे हे काय झालं तुम्ही तीन फॉर्ममध्ये लिहिलं स्टँडर्ड फ्री एनर्जी देन एन्थाल्पी अँड एन्ट्रॉपी. Then we get K dash is equal to E minus delta G standard divided by RT is equal to सेकंड कशासाठी तुमचं एन्ट्रॉपीसाठी इज इक्वल टू एन्थाल्पी डेल्टा एस स्टँडर्ड डिवायडेड बाय RT. हे झालं तुमचं इक्वेशन. सबस्टिट्यूटिंग इक्वेशन फॉर एक्झाम्पल this equation number 1. then second equation काय भेटलो तुम्हाला डेल्टा जी स्टँडर्ड इज इक्वल टू टी डेल्टा एस स्टँडर्ड म्हणजे इक्वेशन नंबर 2. आणि हे जे तुम्हाला भेटलेलं आहे हे काय तुमचं इक्वेशन नंबर 3. मग याच्यामध्ये काय सांगितलं आहे सबस्टिट्यूटिंग इक्वेशन नंबर 3. सबस्टिट्यूटिंग इक्वेशन नंबर 3 जे तुमचं इक्वेशन नंबर 3 आहे इन इक्वेशन नंबर 1. मग त्याच्यामध्ये तुमचं इक्वेशन काय आहे तुम्हाला काय भेटणार आहे के डॅश इज इक्वल टू RT डिवायडेड बाय NH. हे काय भेटलं होतं तुम्हाला R8 डिकम्पोजिशन R8 इक्वेशन भेटलं होतं. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे जे 3 नंबरला व्हॅल्यू भेटलेलं आहे हे याच्यामध्ये पुट करायचे आहे. मग पुट केल्याच्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे के RT NH E डेल्टा एस स्टँडर्ड R इंटू काय भेटणार आहे डेल्टा एच स्टँडर्ड R इथं काय T. ठीक आहे हे काय भेटलं तुम्हाला फिअर डेल्टा जी डेल्टा एस अँड डेल्टा एच. दिस इज also known as a standard free energy enthalpy and entropy reaction represent difference between values of respective thermodynamic function for activated complex and the reactor. म्हणजे याच्यामध्ये काय दाखवलेलं तुम्हाला एन्थाल्पी एन्ट्रॉपी अँड तुमची जी गिब्स फ्री एनर्जी आहे इट इज अ रिप्रेझेंटेड डिफरंट व्हॅल्यू टू विथ रेस्पेक्टिव्ह थर्मोडायनॅमिक्स ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स बाय यूजिंग अ डिफरंट फंक्शन अँड द रिॲक्टन्स. ठीक आहे नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा कोल्युजन थेरी ऑफ बायोमॉलिक्युलर रिॲक्शन. आपण तो नेक्स्ट लेक्चरला पाहू. आज काय पाहिलं होतं आपण theories of रिॲक्शन रेट. म्हणजे तुमच्या रिॲक्शनचा रेट तुम्हाला याच्यामध्ये काय करायचा होता डिटरमाइन करायचा होता. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट काय होता ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स थेरी. इट इज अ ऑल्सो नोन ॲज अ ट्रान्झिशन स्टेट
थिअरी, यालाच काय म्हणतात आहे, ट्रान्झिशन स्टेट थिअरी. म्हणजेच काय, ट्रान्झिशन स्टेट कोणती असणार आहे, ही जी तुमची मॅक्झिमम एनर्जी बीने ॲब्झॉर्ब केलेली त्यालाच काय म्हणतात, ट्रान्झिशन स्टेट थिअरी. मग त्याच्यामध्ये तुम्हाला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन थ्रू रिॲक्शन कोऑर्डिनेशन इन एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसवरती एनर्जी, हा तुमचा काय रिॲक्टंट काय करतोय, सम अमाऊंट ऑफ एनर्जी ॲब्झॉर्ब, म्हणजे ॲव्हरेज एनर्जी ॲब्झॉर्ब करतोय, त्यावेळेस तुम्हाला काय भेटणार आहे, ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स बी. आणि ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स मॅक्झिमम एनर्जी ॲब्झॉर्ब करून तुम्हाला काय भेटतोय, प्रोडक्ट फॉर्म होतोय पी. देन फिअर A is a reactant, average energy of reactant, B is a minimum energy of reactant, and C is a formation of product. मीन्स काय की ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स थेरीमध्ये रिॲक्टंट तुमचा जो आहे तो काय करत नाही, डज नॉट डायरेक्टली फॉर्म द प्रोडक्ट, फर्स्टली टू फॉर्म ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स. म्हणजे याच्यामध्ये रिॲक्शन कोणत्या फॉर्ममध्ये टेक्स प्लेस होती, A to B, B to C. मीन्स काय, रिॲक्टंट कन्वर्टेड इंटू ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स अँड ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स कन्वर्टेड इंटू प्रोडक्ट पी. नेक्स्ट काय भेटलं होतं, E A1 मीन्स काय, ॲक्टिवेशन एनर्जी ऑफ ॲव्हरेज टू ॲब्झॉर्ब रिॲक्टंट. आणि बी काय असणार आहे, मॅक्झिमम एनर्जी ॲब्झॉर्ब इन ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स. मीन्स त्यावेळेस रिॲक्शन काय फॉर्म होणार आहे, A to C, रिॲक्टंट टू ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स. मग याच्यामध्ये काय दिलेलं तुम्हाला, EA1, EB आणि EA, मॅक्झिमम अँड ॲव्हरेज एनर्जी. मग तुम्हाला काय भेटतं त्यावेळेस, रिॲक्टंट अँड ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स इज अ रिव्हर्सिबल reaction. Means काय, activated state is a return converted into or backward to a reactant and activated complex to form product P. Then this equation is a decomposition rate of activated complex and a reactant. Here K is a rate of reaction, R is a gas constant, N is a Avogadro's number, H is a Planck constant, H is a Planck constant, T is a temperature in degrees Celsius, K dash is a equilibrium constant. मग इक्विलिब्रियम कॉन्स्टंट तुम्हाला कधी पुट करायचे, ज्यावेळेस डिफरंट एनर्जी तुम्हाला दिलेली असेल, मग त्याच्यामध्ये स्टँडअप फ्री एनर्जी असेल, एन्थॅल्पी, एन्ट्रॉपी, ह्या ज्यावेळेस तुम्हाला दिलेली असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचे, इक्विलिब्रियम फॉर्ममध्ये इक्वेशन राईट करायचं आहे. मग त्यावेळेस तुम्हाला काय फर्दर डेल्टा जी स्टँडर्ड इज इक्वल टू मायनस RT LN K डॅश, इक्विलिब्रियम स्टेट कॉन्स्टंट. मग डेल्टा जी इज इक्वल टू काय दिलेले तुम्हाला, एन्थॅल्पी अँड एन्ट्रॉपी. मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं डेल्टा जी म्हणजे काय असणार, फ्री एनर्जी, डेल्टा मीन्स एन्थॅल्पी, आणि डेल्टा एस म्हणजे काय, एन्ट्रॉपी. आणि मग तुम्हाला काय करायचे, ह्याचे तुमच्या 3 मेथड आहे किंवा हे जे तुम्हाला 3 इक्वेशन भेटलेले आहे ते तुम्हाला काय करायचे, RNS इक्वेशनच्या फॉर्ममध्ये राईट करायचं आहे. मग RNS इक्वेशन काय भेटलं होतं तुम्हाला, RNS इक्वेशन इज RNS इक्वेशन तुम्हाला कोणत्या फॉर्ममध्ये भेटलेलं होतं, लॉग ऑफ किंवा K इज इक्वल टू AE मायनस E अपॉन RT ह्या फॉर्ममध्ये भेटलं होतं. हे काय होतं तुमचं RNS इक्वेशन. आणि ह्याच फॉर्ममध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जो तुमचा डिकम्पोजिशन रेट आहे रिॲक्टंटचा आणि तुमचा ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्सचा, त्या फॉर्ममध्ये इक्वेशन राईट करायचे. ज्यावेळेस तुम्ही त्या फॉर्ममध्ये लिहिता त्यावेळेस तुम्हाला इक्वेशन हे भेटतं आहे. आणि ह्या इक्वेशनमध्ये तुम्हाला काय करायच्या, ह्या ज्या व्हॅल्यू आहे ह्या पुट करायच्या होते. मग त्या व्हॅल्यू पुट केल्याच्या नंतर तुम्हाला हे इक्वेशन भेटतं आहे, K इज इक्वल टू RT NH E in exponential form minus delta S standard divided by R into exponential form delta S standard upon RT. And this equation is also known as a activated complex or activation energy in a rate reaction. ठीक है, थैंक यू.